सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. वाचा बोलू वेद नीती संतांनी स्वतःच्या वाणीला घातलेली ही मर्यादा आहे. माझा मुद्दा होता वर्मभेदक बोलायचं नाही, परुष म्हणजे कठीण बोलायचं नाही, ऋत म्हणजे खोटं बोलायचं नाही. खोटं बोलल्यास काय होतं उगा सोप्यात सोपं करून सांगतो. एकदा विश्वरूप दाखवलं भगवान विष्णूने. शंकरजीला सांगितलं तुम्ही विश्वरूपाचं मुख पाहून या, आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही पाय पाहून या. भगवान शंकर वर 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 गेले, मुखदर्शन झालं नाही, प्रामाणिकपणे माघारी आले. मला मुखदर्शन झालं नाही म्हणून कबुली दिली. पण ब्रह्मदेवानं विचार केला, आपण साक्षीदार जर उभे केले आणि खोटी साक्ष देऊन आपली बाजू भक्कम केली तर आपण महादेवापेक्षा मोठे ठरू. साक्षीदार घेऊन आले केवडा, म्हणून केवड्याचं फूल देवाला मान्य नाही, आणि गायीला साक्षीला आणलं. मला फक्त गाय सांगायची. ब्रह्मदेव आले, भगवंताला म्हटले, भगवान मी तुमचे पाय पाहून आलो. भगवान म्हटले कशावरून, विचारा गायीला. गायीला भगवान म्हटले खरंय का? गाय म्हणली हो खरंय. महाराज गाय एकाच वेळेला खोटं बोलली, खोटी साक्ष दिली, एका वेळेला खोटं बोलली. बघा, संपूर्ण देह गायीचा पवित्र आहे, फक्त तोंडाला अपवित्र मानलंय. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत बोलले, वाचुनी मुखालागी वाळावी गायची केवी. गायीचं दर्शन आपण शेपटीकडून घेतो की तोंडाकडून? शेपटीला पवित्र मानलंय आणि तोंडाला अपवित्र मानलंय. त्याचं कारण आहे, गाय सकाळी घरातून सुटल्यापासून संध्याकाळपर्यंत घरी येईपर्यंत किमान 5 वेळा तरी टिंब 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 खाते. रिकाम्या जागा घरी जाऊन भरा. उगा विचार करा, गाय जीवनात एका वेळेला खोटं बोलली तर तिला टिंब टिंब खावं लागलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण किती खोटं बोलतो विचार करा. आणि मग एवढं खोटं बोलणाऱ्याला किती टिंब टिंब खावं लागत असेल हाही विचार करा. विठाला अनृत बोलायचं नाही म्हणजे खोटं बोलायचं नाही. अपैशून निंदा, निंदा कोणीच करायची नाही, निंदा कोणाचीच करायची नाही. कबीरजीचा एक गोड आदेश आहे, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाया. भगत निंदा करे भगत की वही नरक में गया. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी. निंदा कोणी करायची नाही, कोणाचीच करायची नाही. फारच सुंदर उदाहरण सांगतो, एकदा भजन करा. विठाला एक खेडेगाव. काय होतं निंदा केल्यानंतर सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात, महाराज येती निंदकापाशी अशेष पापे आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. निंदेतून जन्म होतो पापाचा. समजा तुम्ही माझी निंदा केली, माझं काहीही जाणार नाही, पण माझ्या जीवनात जर काही पाप घडलं असेल तर ते सगळं पाप तुमच्या डोक्यावर येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन झाल्यानंतर आजचं कीर्तन चांगलं झालं नाही एवढं जरी म्हणलात तरी माझं पाप तुम्हाला. म्हणून घरी जाताना काय म्हणायचं, आजचं कीर्तन चांगलं झालं, नाही झालं तरी म्हणायचं. एक छोटस गाव, एक म्हातारी श्रीमंत माणसाची आई होती. ती गावात एक ब्राह्मण राहत होते. ब्राह्मण फिरत फिरत गावात आले. एकादशीचा दिवस होता. घरचे सगळे माणसं बाहेर गावी गेलेले होते. म्हातारी घरी एकटीच होती. घरी दुप्त होतं, ताक होतं, ताकाचा डेरा भरला होता. म्हातारीनं चरवी, चरवी कळते ना, चरवी घागरी एवढी असते तरी होच का छोटी असते, चरवी भरून ताक दिलं.
ब्राह्मण हौशी होता, त्यालाही ताकाची छंद होता. उपरण्याची चुंबळ केली, डोक्यावर ठेवली, ती चरवी त्याच्यावर ठेवली, ब्राह्मण निघाला. ब्राह्मण घरी जात असताना एक घार मेलेला साप चोचीमध्ये पकडून चालली होती. त्या घारीनं तोंड जोरात दाबलं त्या सापाचं, त्याचा विषारी दात फुटला आणि विषाची गरळ वरून जी निसटली ती ब्राह्मणाच्या डोक्यावरच्या चरवीतल्या ताकात पडली. ब्राह्मण घरी गेला. त्याची पत्नी माहेरला आलेली होती. माहेर इकडं देवणीकडेच होतं त्याचं, त्या बाईचं. ते माहेरला आलेली होती. त्यानं घरी गेला. साबुदाण्याची खिचडी त्यानं ठरवलं, आता सुंदर तूप टाकून खिचडी करायची आणि चरवीभर ताक संपवायचं. परात भरून खिचडी केली महाराज. खिचडी खातोय, ताक पितोय, ताक पितोय, खिचडी खातोय, खिचडी खातोय, ताक पितोय, ताक पितोय, खिचडी खातोय. अजून एकदा सांगू का? खिचडी खातोय, ताक पितोय, ताक पितोय, खिचडी खातोय. परात भर खिचडी संपवली, चरवीभर ताक संपवलं आणि वास पोटावरून हात फिरवला, कृष्ण अर्पण, आणि हात जोडून म्हणला, वास आता झोपायचं, संध्याकाळपर्यंत उठायचंच नाही. त्या ताकानं सांगितलं, बेट्या तू झोप, तुला उठूच देत नाही. आणि तसंच झालं. झोपल्या जागी जीव गेला. संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या पूजेला ब्राह्मण आले नाही. गावात चर्चा सुरू. गावातलं तरुण मंडळ बोलवायला गेलं. दरवाजा बंद. लाथाबुक्क्याने दार मोडलं. पाहिलं ब्राह्मण मरून पडलेला. आता बायकोला कुठं बोलवत बसा म्हटले, घ्या अंत्यविधी करून. अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी वर यम दरबारात यमराज आणि चित्रगुप्त बसले होते. चित्रगुप्त म्हणाले, महाराज काल ब्राह्मणाचे मरण झालंय एका गावामध्ये. आता त्या ब्राह्मणाची हत्या झाली, ब्रह्महत्या. ते पाप, ती ब्रह्महत्या कोणाच्या खात्यावर जमा करायची? आता केवढा प्रश्न आहे महाराज. त्यानं आत्महत्या केली म्हणावी तर जगायची तीव्र इच्छा आहे. घारीनं मारला म्हणावं तर साप तिचं खाद्य आहे. सापानं मारला म्हणावं तर तो बिचारा मेलेला आहे. म्हातारीनं मारला म्हणावं तर तिनं पवित्र अंतकरणानं ताक दिलंय. मग ही हत्या कोणाच्या खात्यावर लिहायची? यमराज म्हणले, आजच्या दिवस थांबा, उद्या सांगतो. 4 दूतांना खाली पाठवलं, जा त्या गावात काय चाललंय पाहून या. ते आले. लोक पाहू लागले. रक्षाविधी उरकलाय. सगळे लोक आपापल्या कामाला गेलेत. कोणी शेतात सोयाबीन काढतंय, चालू आहे ना इकडं. कोणी खळं करतंय, कोणी कापूस वेचतंय, कोणी कापूस वेचायला देवणीवरनं बायका घेऊन येत आहे. येण्या जाण्याचा खर्च देऊन 12 रुपये किलो. कामं चाललेत. फक्त 4 जण पारावर बसलेत. 52 पानाच्या गुरुचरित्राचं पारायण करतायत. माहित आहे ना 52 पानाचा ग्रंथ? त्याचं पारायण चाललंय 4घाचं. आणि पत्ते टाकता टाकता त्यातला एक जण म्हणतोय, कळलं का बाबूराव, म्हातारीनं मारलं का नाही? दुपारी 12ला काटा काढला बामणाचा. दुसरा म्हणला, रामराव तुमच्या लक्षात नाही, ते म्हातारीचं नाही, 15 दिवसापूर्वी सावकाराचं ब्राह्मणाचं खटकलं होतं. तो प्लॅन आहे, प्लॅन. सगळं कुटुंब घेऊन गेलं आणि बरोबर ताकाचं नियोजन लावलं. जातानाच घोटाळा होता ताकामध्ये. तिसरा म्हणला, बाबूराव रामराव तुमच्या लक्षात नाही, ते सावकाराचा आणि म्हातारीचा काही संबंध नाही. काकूचं बामणाचं पटत नव्हतं, खिचडीतच घोटाळा होता. साबुदाण्यातच. आणि त्याच्यामुळं तर माहेरला गेल्या होत्या बाई. एक जण म्हणला, त्याच जाऊ द्या, मागच्या महिन्यात मला बेट्यानं मंगळ काढला होता आणि मला सर्पसत्र कर म्हणत होते. ते काय नाशिकला जाऊन करायचं, नागबळी कर म्हणत होता. म्हणला ह्याचाच गेला का नाही बळी? काही गरज आहे का? दूध गेले म्हटले. बाबा सगळे लोक आपापल्या कामात होते. फक्त 4 जण म्हणत होते, म्हातारीनं मारला, सावकाराने मारला, पत्नीनं मारला, आमकं झालं. यमराज म्हणले, सगळं बाजूला काढा आणि रजिस्टरवर पहिल्या पानावर टाका, त्या गावचा ब्राह्मण त्या 4घांनी मारला. ब्रह्महत्येचं पाप कोणाच्या डोक्यावर बसलं? म्हणून दुसऱ्याची निंदा कराल तर त्याची सगळी पाप तुमच्या डोक्यावर येऊन बसतील. येती निंदकापाशी अशेष ही पापे. म्हणून
निंदा कोणाची करायची नाही, हा शास्त्राचा आदेश आहे. विठाला असंबद्ध बोलायचं नाही. असंबद्ध म्हणजे तारतम्य विरहित, प्रसंगोपात बोलावं. कीर्तन जर काल्याचा असेल तर अभंग गवळणीपर असावा, काल्याचा असावा. कीर्तन काल्याचं ना अभंग घेतला, आनंदुरे आजी आहे का? कीर्तन पहिल्या दिवशीचा असेल तर नामपर घ्यावा. पहिल्या दिवशीचं कीर्तन अभंग घेतला, पहाती गवळणी. अहो, एका माणसाला मूल बाळ होत नव्हतं, 17 वर्ष लग्नाला झाली. पंढरपूरला गेला, आळंदीला गेला, जेजुरीला गेला, कोल्हापूरला गेला, तुळजापूरला गेला. एवढे मोठे मोठे देव कमी काय की म्हणून गुजरातला गेला. तेवढं कमी पडलं म्हणून आवड्याची साखर खाऊन आला. आणि शेवटी आमच्या परळीला आला. भगवान वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि बोला फुलाला गाठ पडली. महादेव पोटाला आला. नावही महादेवच ठेवलं आणि त्याचं बारसं करायचं ठरवलं. 10 गावांना आमंत्रण दिलं आणि कीर्तन आमच्यासारख्या बुवाचं ठेवलं. दुपारचं कीर्तन. आम्हाला माहीतच नाही. गाडीतून उतरलो आणि फेटा बांधून उभा राहिलो. कीर्तन कशाचं काय नाही, तारीख घेणारी भजनी मंडळ. तारीख घेतलेली, महाराज उभे राहिले ना अभंग. त्यांच्या डोक्यात दुपारचं कीर्तन म्हणलं की गोड जेवण. तेरवी अभंग घेतला, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस इतका मारला महाराज. का? प्रसंग कळला पाहिजे ना. 17 वर्षांनी मूल झालं ना, अभंग काय शेवटचा दिवस. कसा मेळ बसवायचा, प्रसंग कळावा. एक आणखी सुंदर असंबद्ध बोलण्याचा प्रसंग आहे. एक जण वाक्य बोलला, मी विहिरीत पडलो होतो, बाहेरच निघता येत नव्हतं. भयानक, पायऱ्या नव्हत्या विहिरीला, चरखा नव्हता, दोर नव्हता, अवघड परिस्थिती होती. दुसरे म्हणले ते सगळं खरे, पण बाहेर आलास ना, मग कसा आला सांग. ती लय मोठा गणित आहे. म्हटला बाबा इतकं बेजारीनं 3 तास मध्ये होतो. अरे पण आता आलायस ना तू वर, कसा आला ते सांग ना. त्याचं असं झालं, म्हटला मी विहिरीत पडलो होतो, मला बाहेर कशानेच येता येईना. मग मी घरी गेलो, दोरी आणली, झाडाला बांधली, दोरी विहिरीत सोडली आणि त्या दोरीला धरून वर आलो. आहे काय संबंध? अरे तुला वर येता येत होतं तर पुन्हा मरायला मध्ये गेला का? आणि मध्ये गेला तर पुन्हा मरायला वर आला का? कशाचा कशाला संबंध नसणे, याला तारतम्य विरहित बोलणं म्हणायचं. आणि असं बोलू नये असा शास्त्राचा आदेश आहे. विठाल वर्मभेदक बोलायचं नाही, परुष बोलायचं नाही, अनुरुद्ध बोलायचं नाही, असंबद्ध बोलायचं नाही, अपैशून बोलायचं नाही. आता सर्वात गोड राहिलंय ते मर्मभेदक. मर्म याचा अर्थ नसलेला दोष लावणे. असलेला दोष वर्म आणि नसलेला दोष मर्म. थोडस संस्कृत मधलं एक गोड वाक्य आहे का, दोन्हीच्या व्याख्यात महाराज. अदोषोषु दोष अर्पणम मर्मभेदक. दोष उच्चारण वर्मभेदक आणि दोष अर्पणम मर्मभेदक. नसलेला दोष लावणे, थोडक्यात नसलेले आरोप करणे, याला मर्मभेदक बोलणं म्हणायचं. आणि या बोलण्याचा प्रसंग रामायणामध्ये घडलाय. अत्यंत गोड प्रसंग डोळ्यापुढे आहे ना. राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये आहेत. दुपारची वेळ आहे. राम फळमुळं आणायला गेलेत. लक्ष्मणाचा अधिकार अगोदर ऐका आणि मग तो प्रसंग डोळ्यापुढे आणतो. राम फळमुळं आणायला गेलेत. लक्ष्मण दारात पहारा देतोय. सीता पर्णकुटीत निद्रिस्त आहेत. वाऱ्याची हलकीशी झुळूक आली. आई साहेबांच्या पायावरचं वस्त्र थोडंसं बाजूला सरकलंय आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र येतात. लक्ष्मणाची परीक्षा घेतात प्रभू. पक्षाचा वेश घेऊन प्रश्न विचारतात. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा, रामायणात त्याचं चिंतन आहे. 3 गोष्टी विचारल्यात प्रभून. रसभरीत असलेलं फळ, बहरात आलेलं फूल आणि तारुण्यात असलेली स्त्री एकांतात पाहून कोणत्या पुरुषाचं मन विचलित होणार नाही. काय उत्तर दिलंय महाराज लक्ष्मणानं. लक्ष्मण म्हणतो, प्रभू ज्याचे वडील सुचिरभूत आहेत, ज्याची आई पतिव्रता आहे आणि जो दिवस रात्र प्रभू रामचंद्रांच्या चरणाची सेवा करतोय, त्याचं मन कसल्याच परिस्थितीत विचलित होणार नाही.
त्याची ओवी पण सांगेल भावार्थ रामायणातली आणि त्याचा श्लोक पण सांगेल. पिता यस्य सुचिर भूतो यस्य माता पतिव्रतः श्रीराम सेवया निरतस्तस्य नोचलत मनः. भावार्थ रामायणात ओवी आहे. पिता ज्याचा सुचिरभूत माता पतिव्रता जाण सुनिश्चित श्रीराम सेवेसी सदारत त्याचे चित्त कदापि ढळेना. त्याचे चित्त कदापि ढळेना. लक्ष्मण काय आहे जगद्गुरूंच्या एका वचनामध्ये सांगेल मी आपल्याला. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. 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 अवघी अनंताची सृष्टी झाली. अवघी अनंताची सृष्टी झाली. अवघी अनंताची सृष्टी झाली. अवघी अनंताची सृष्टी झाली. अवघी अनंताची सृष्टी अवघी आनंदाची. अवघी आनंदाची सृष्टी झाली. वा वा. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची आनंदाची सृष्टी झाली. हे अवघी आनंदाची अवघी आनंदाची रे अवघी आनंदाची सृष्टी झाली. सृष्टी झाली. लक्ष्मण आहे महाराज. मावळले काम क्रोध व्रती हरीच्या सन्निध. नरकाला जाण्याची 3 दारं म्हणजे हे विकार आहेत महाराज. काम क्रोध लोभ तस्मात् यत्तत्रयं त्यजत त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनम आत्मनः. काम क्रोध तथा लोभ तस्मात् यत्तत्रयं त्यजत. अर्जुनाचा प्रश्न आहे
भगवंताला, हे देवा, अज्ञानी माणसं, पामर माणसं, विषयासक्त माणसं चुकीचं वागतात, नवल नाही, पण ज्यांना आपण विद्वान म्हणतो, शहाणी म्हणतो, ती माणसं चुकीचं का वागतात? गीतेत प्रश्न आहे अर्जुनाचा, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. तेव्हा भगवान उत्तर देतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. काय गोड बोलले माऊली. हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्कजे. या विकारांनी मानगुट पकडली त्यांची. विद्वांसम अपिकर्ष, विद्वानाला सुद्धा आकर्षित करतात, मोहित करतात. लक्ष्मण काय सांगेल मी आपल्याला, इतका गोड प्रसंग आहे महाराज. हाय दुसरा प्रसंग आहे का? सीतेचं अपहरण रावणाने केलंय. आकाश मार्गाने सीता पळवून नेल्या जाते. हंबरडा फोडते सीते. श्रीरामा 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 राम श्रीराम श्रीराम. एक एक दागिना खाली टाकते. एके ठिकाणी 10-5 वानरं दिसली. दागिन्याचं गाठोडं खाली सोडलं. सीता निघून गेली. हनुमान, सुग्रीव, जांबवंत यांची ज्या वेळेला प्रभू रामचंद्राशी भेट होते, रामाची पत्नीचं अपहरण झालंय आणि आपल्याकडे दागिन्याचं गाठोडं आलंय. सुग्रीव, हनुमान दागिन्याचं गाठोडं रामापुढे ठेवतात. प्रभू, हे दागिन्याचं गाठोडं आम्हाला मिळालंय, आकाशातून पडलं होतं. प्रभू गाठोडं लक्ष्मणाकडे सारतात. लक्ष्मणा, सांग यातले कोणते कोणते दागिने तुझ्या ओळखीचे आहेत आणि सीतेचेच आहेत का पहा. अर्जुनानं पाहिलं. कानातले कुंडल बाजूला ठेवले, नाकातली नथनी बाजूला ठेवली, गळ्यातला रत्नहार बाजूला ठेवला, पायातले पैंजण हाताला लागले, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले लक्ष्मणाचे, अंगावर रोमांच उभे राहिले, कंठ दाटून आला. शांत राहा गरजे, उभा राहा थोडं, एवढं कट करा पुन्हा. डोळे भरून आले अर्जुनाचे, अश्रू हातात डोळ्यातून. लक्ष्मण हात जोडतोय. 3-3 वेळा त्या पैंजणाचं दर्शन घेतोय आणि भरल्या आवाजात प्रभूला सांगतोय, प्रभू एवढेच पैंजण फक्त माझ्या आईचे आहेत, मला माहित आहे. त्याचा श्लोक आहे रामायणामध्ये, नाहम जानामि केवरे नाहम जानामि कुंडले नुपुरे तोभिजानामि नित्यं पादं वंदनात. कुंडल मला माहित नाही प्रभू, रत्नहार मला माहित नाही, कपाळाची बिंदी मला माहित नाही, फक्त हे पैंजण मला माहित आहेत. त्याचे कारण 13.5 वर्षामध्ये मी दररोज सकाळी सीतेच्या पायाचं दर्शन घेत असताना एवढे पैंजण मला दिसत होते. बाकीच्या दागिन्यांकडे पाहायला मला वेळच नव्हता. जिथं 13.5 वर्षात मी आईचं तोंड पाहिलं नाही, तिथं दागिने कधी पाहू. 13.5 वर्ष तोंड नाही पाहिलं सीतेचं. इतका मर्यादित लक्ष्मण जगला. आणि त्या लक्ष्मणावर सीतेनं आरोप केलेले सांगतो मी. मायावी मारीच आलाय. तो आवाज मारीचाचा कानावर पडला, लक्ष्मणा धाव, सीते धाव. त्या आवाजानं सीता दचकली आणि सांगितलं, भाऊजी तुमचे दादा संकटात आहेत, वाचवायला जा. लक्ष्मणानं सांगितलं, नाही वहिनी, माझा दादा ह्या जगाचा चालक आहे. गीतेत म्हटल्यासारखं, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमाव्ययम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत् तेजो विद्धिमाम. माझ्या प्रभूची सत्ता तुम्हाला माहित नाही. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता. म्या बोलविल्या, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू चाले. पृथ्वी बैसका न समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी अभूते वाहावी हे आज्ञावावी. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी ही आज्ञा आहे त्याची. आणि त्याच्या आज्ञेनं सगळं चालतं. माझा दादा संकटात सापडणं शक्य नाही. हो, पण मी आवाज ऐकला, मला माहित नाही.
भाऊजी माझी आज्ञा आहे तुम्हाला, जा. लक्ष्मणानं सांगितलं, नाही वहिनी, माझ्या दादाची आज्ञा आहे मला थांबण्याची, मी जाणार नाही. सीता हट्टाला पेटली, तुम्हाला जावं लागेल. लक्ष्मणानं सांगितलं, मी जाणार नाही. जावं लागेल तुम्हाला, नाही जाणार मी. डोळे लाल बुंद झाले सीतेचे, कपाळाला आठ्या पडल्या, दात ओठ करा करा खाल्ले, मुठी वळल्या. रागाच्या भरात लक्ष्मणाकडे पाहिलं आणि इथून पुढे जे सीता बोलली ना महाराज, तापलेलं सिस कानात टाकावं की काय, टाकले की काय अशी जाणीव लक्ष्मणाला वाटील, असलं भयानक बोलली. सीता म्हणते, भाऊजी कळलं कळलं तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या मनात पाप आलंय भाऊजी. तुम्हाला वाटतं तुमचा दादा म्हणजे प्रभू रामचंद्र मरावेत आणि त्यांची सुंदर पत्नी सीता तुमच्या पदरात पडावी. माझा अभिलाष तुमच्या मनात निर्माण झालाय. काही शब्द आहेत महाराज. लक्ष्मणासारख्या महापुरुषाला सीता हे बोलते, तू वना आलासी याची लागोनी, माझा अभिलाष मनी धरोनी. माझा अभिलाष मनात आहे तुझ्या. तापवलेलं सिस कानात ओतल्याचा भास झाला लक्ष्मणाला. लटलट कापायला लागला, डोळ्याला धारा लागल्या, हात जोडले, बस बस आई साहेब बस, यापुढे एक शब्द बोलू नका. तुमची इच्छाच आहे, जातो. मला सगळं रामायण नाही सांगायचं, माझा मुद्दा इथं आहे. ज्या लक्ष्मणाचा अधिकार तोय, 13.5 वर्षात सीतेचं तोंड नाही पाहिलं, ज्याची परीक्षा लक्ष्मणानं घेतली, तर हा म्हणतो, पिता ज्याचा सुचिरभूत, माता पतिव्रता जाण सुनिश्चित, श्रीराम सेवेसी सदारथ त्याचे चित्त कदापि ढळे ना. त्या लक्ष्मणावर सीतेने एवढे आरोप केलेत. तुलसी रामायणामध्ये चौपाई आहे महाराज याची. मर्म बचन जब सीता बोली, मर्म बचन याला म्हणायचं. नसलेला आरोप एखाद्यावरती करणं याला मर्म भेदक बोलणं म्हणायचं. आणि असं मर्मभेदक बोलणं आपल्या वाणीतून गेलं नाही पाहिजे, असा शास्त्राचा आपल्याला आदेश आहे. विठाला हे 6 प्रकार. लोक म्हणतील, महाराज 11:30 वाजले, तुम्ही कसं बोलू नयेच सांगताय, असं बोलू नये तसं बोलू नये. सगळं कळलं आम्हाला, मर्मभेदक आम्ही बोलणार नाही. पण ते आमचं जाऊ द्या, तुमचं सांगा ना. नामदेवरायांनी मगाशीच प्रतिज्ञा करून मोकळे झाले, बोलू ऐसे बोले जेने बोले. आम्ही वर्मभेदक बोलणार नाही, मर्मभेदक बोलणार नाही, परुष अनृत असंबद्ध अपैशून बोलणार नाही. आम्ही असं बोलणार आहे की ज्या बोलण्यानं देव डोलला पाहिजे. नुसता डोलला नाही पाहिजे देवा, आमच्या बोलण्यानं तू नाचला पाहिजे. नुसता नाचला पाहिजे नाही देवा, तुझा पितांबर फिटेपर्यंत तू नाचला पाहिजे, असं आम्ही बोलू. आणि नाही का घडलं महाराज? नाही का घडलं? नाही घडलं का? घडलं ना. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन टाळी टाळी टाळी. देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. हरी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. हो झाली म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, धनी म्हणे नामदेवा बोला भंग. हो जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. धनी म्हणे नामदेवा बोला बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. हे जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. शिंप्याचा बुवा कीर्तन करतोय, ब्राह्मणाचा पोर टाळ घेऊन उभा आहे, माळ्याचा म्हातारा पण टाळ घेऊन उभा आहे, कुंभाराचा म्हातारा पण टाळ घेऊन उभा आहे, गोरा कुंभार सावता माळी टाळ घेऊन उभे आहेत. एवढंच नाही महाराज, मुस्लिम धर्मातला एक बाप लेक सुंदर अशी साथ करायला टाळ घेऊन उभे आहेत, कबीर आणि कमाल.
मागं उभं राहून टाळ घेऊन साथ करतायत. ज्ञानोबारायाचं वय 16, पहिली चाल. आणि तुम्हाला सांगू महाराज, तेव्हापासून ते आज तागायतपर्यंत पहिली चाल म्हणजे कीर्तनाचं फाउंडेशन. पहिली चाल जेवढी सुंदर, कीर्तन करायला तितकं सोपं. आज तर कडे लोट झाला महाराज. आमच्या खिल्लारी गुरुजींची, भार्गव सरांची गोड अशी चाल. आणि शेमारू मराठी बाणाला माझ्या कीर्तनातून विनंती आहे की जेव्हा जेव्हा आपण कीर्तन टेलिकास्ट कराल, प्रसारित कराल, तेव्हा तेव्हा प्रत्येक कीर्तनातली पहिली चाल आवर्जून दाखवा. चाल वगळून कीर्तन दाखवू नका. आम्ही नेहमी सांगतो गुरुजी महाराज, हे भजन आहे ना, हे संतोष महाराज, नारायण महाराज, भार्गव महाराज, भरत महाराज, हे जे भजन आमच्या कीर्तनात उभं राहून यांच्याकडून जे भजन होतं त्याला नाद ब्रह्म म्हणतात. पंचाळ भाऊ, आम्ही जे बोलतो हे शब्द ब्रह्म आहे. आम्ही बोलतो हे शब्द ब्रह्म आहे. यांच्या गाण्या वाजवण्यातून निर्माण होतं ते नाद ब्रह्म आहे. आणि तोलामोलाचं वाक्य आहे का, त्यांचं नाद ब्रह्म आणि आमचं शब्द ब्रह्म एकत्र झाल्याशिवाय या मंडपामध्ये परब्रह्माचं अवतरण होऊ शकत नाही. शब्द ब्रह्माला नाद ब्रह्माची साथ मिळाल्यानंतर परब्रह्माचं अवतरण झाल्याशिवाय राहत नाही. आता सुटसुटीत व्याख्या आहे का, शब्द ब्रह्म अधिक नाद ब्रह्म बरोबर परब्रह्म. ज्ञानोबाराय हेच बोलले, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व म्हणजे भजन आहे. विठाला कवित्वी बरवे रसिकत्व. रसिकत्वाला परतत्वाचा स्पर्श देणारे शब्द पाहिजे. रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा. भजन पहिली चाल तेव्हा अधिकार दिलाय जनाबाईंनी. पहिल्या चालीचा मान कोणाला? आळंदीकर. मग कुठेही आळंदीकर असतील तर पहिली चाल कोणाच झाली पाहिजे? आळंदीकर. तो आमचा हक्क आहे. आम्हाला हक्क दिलाय जनाबाईनं तेव्हापासून. आणि काय गोड आवाजात चाल महाराज. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठो नाचू लागला. इतका नाचला महाराज. प्रेमाचे निछंदे विठो नाचू लागला. इतका नाचला, इतका नाचला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवाईसे बोले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, सणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा गळाला. माझा मुद्दा इथे, जेने बोले विठ्ठल डोले, ऐसे बोले बोलू. आता गुरुजी एक सुटसुटीत वाक्य आहे का, देवाला डोलवण्या इतपत आणि देवाला नाचवण्या इतपत जर गोड बोलायचं असेल तर अंतकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे ना. नामदेवराय म्हणतात आम्ही तेच घेऊ नये. प्रेम सर्वांगाचे ठाई, 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 प्रेम सर्वांगाचे ठाई. वाच विठ्ठल रखुमाई, 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 वाच विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, टाळे टाळे टाळे, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. वाच विठ्ठल रखुमाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाच विठ्ठल रखुमाई,
मन डोले. ऐसे बोले बोलू. मग ऐसे बोले बोलण्यासाठी सर्वांगाचे ठाई प्रेम असलं पाहिजे. प्रेम सर्वांगाचे ठाई. काय असतं महाराज? तुमच्या अंतकरणात जर प्रेम असेल तर त्याची अभिव्यक्ती तुमच्या इंद्रियाद्वारा झाल्याशिवाय राहत नाही. अंतरीचे धावे अगदी स्वाभाविकता. अंतरंगात तुमच्या प्रेम आहे, मग ते इंद्रियाद्वारा बाय. एक ओवीच आहे त्याची. देखिला डोळा बैसला मनी हे अभंग, तो चिवदनी उच्चारे. ज्ञानोबराची ओवी आता ऐका. वाचुनी मनीची नाही, ते वाचेशी उमटेल काही. वाचेशी उमटण्याकरता आधी मनात असलं पाहिजे. आवडे तेवर ते किरीटी, आधी मनोनी उठी मग वाचा दिठी करासी. मनाचा आपण पोटात घेणं. पोटात प्रेम असलं की ओठात आल्याशिवाय राहत नाही. पोटातच नाही, ओठात कुठून? हे फार कळत नसेल तर जुनी म्हण घ्या. आडातच नाही, परत कुठून? हे फार जुनं वाटत असलं तर नवीन घ्या. कपातच नाही, बशीत कुठून? बशीत येण्यासाठी कपात पाहिजे, पोहऱ्यात येण्यासाठी आडात पाहिजे, तसं ओठात येण्यासाठी पोटात असलं पाहिजे. विठाला आता पोटात एक आणि ओठात एक ठेवायला फारच नाटकी माणसं लागतात महाराज. त्याला फार वेगळं. आणि हल्ली तर मला असं वाटायला लागलं बहुआंशी माणसं पोटात एक आणि ओठात एक घेऊनच निघालीत, म्हणून देव डोलत नाही. देव आमच्याही कीर्तनात डोलला असता, पण आमच्या पोटात जे ते ओठात नाही ना, म्हणून देव डोलत नाही. नामदेवरायाच्या कीर्तनात का डोलतो? ओठात तेच आहे, पोटात तेच आहे. आमची ओठ काय बोलतील आणि आमचं पोट काय सांगेल गॅरंटीच नाही महाराज. त्याचा संस्कृत मध्ये फार गोड श्लोक आहे. मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदय तू हलाहलम. धृतराष्ट्र असा होता. मधु तिष्ठती जिव्हाग्रे. भीमाला म्हणायचा माझा भीम. माझा भीम 2 दिवस नाही दिसला तर मला बेचैन झाल्यासारखं वाटतं. माझा भीमाचा आवाज नाही कानावर पडला तर मला झोप लागत नाही. आणि मनातून म्हणत होता ह्याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. नामदेवराय म्हणतात तसं नाही. आमच्या पोटात प्रेम आहे म्हणून आमच्या ओठात प्रेम आहे. सर्वांगात प्रेम आहे. प्रेम सर्वांगाचे ठाई. महाराज ज्ञानापेक्षा प्रेमाला कधीही दर्जा मोठाच दिलाय. वाक्य तोला मोलाचं ऐका. ज्ञान काय आणि प्रेम काय, गोड असा फरक सांगेल मी आपल्याला. म्हणजे फार थोरांच्या मुखातून ऐकलेलं. वारकरी संप्रदायाचं भूषण, विद्वत प्रचूर, उच्च विद्या विभूषित महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या मुखातलं वाक्य सांगेल मी. ज्ञान काय आणि प्रेम काय. शास्त्रीजींनी केलेली व्याख्या. ते म्हणतात अज्ञानाला ज्ञानी बनवतं त्याला ज्ञान म्हणतात. अज्ञानाला ज्ञानी बनवतं त्याला ज्ञान म्हणतात. पण ज्ञानाला सुद्धा वेड करून टाकतं त्याला प्रेम म्हणतात. ज्ञानाला वेड करण्याची ताकद प्रेमात आहे. ज्ञानाला नाही, ज्ञानियाच्या शिरोमणीला सुद्धा वेड करून टाकलं या प्रेमाने. ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. चिंतकाचा चिंतामणी. पण त्या ज्ञानियाच्या शिरोमणीनं सुद्धा पताक खांद्यावर घेतली महाराज. माझे जीवेची आवडी आवडी, माझे जीवेची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी गुढी, पांडुरंगी मन रंगले रंगले, पांडुरंगी मन रंगले. हे प्रेम आहे. आणि काय असतं, मनातलं प्रेम वाचेत आलं, वेगळं काहीच शब्द तोंडातून निघत नाहीत, फक्त वाचेनं विठ्ठल रखुमाई. या मलाही वाटतं नामदेवरायाच्या या शब्दांनी आणि आतापर्यंतच्या कीर्तनाने तुमच्या सर्वांगात निश्चित प्रेम निर्माण झालेलं आहेच आहे. आणि आपण सुद्धा नामदेवरायासारखं वाचेनं तेच करायचं आहे. पुरुष मंडळींनी दोन्ही हात वर करून टाळी वाजवायची आणि महिलांनी सर्वांनी मागे म्हणायचं, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई.
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ओ विठोबा रखुमाई टाळी 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 वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री संत नामदेव महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय बार घुमा विठोबा रखुमाई रखुमाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. संतांनी आपल्या जीवनामध्ये अपेक्षाच एवढ्या केल्यात. करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास. तुका म्हणे देवा काही भातुके काही भातुके. भातुके शब्दाचा अर्थच आहे प्रेम पाठवा आम्हाला. नादबाबा तर म्हणतात देवा जीवनात भक्ती प्रेम नसेल तर आम्ही ज्ञानाला कवडीची सुद्धा किंमत देत नाही. विठाला आहे का किंमत भक्ती प्रेमा पुढे ज्ञानाला? भक्ती प्रेमाविन नको देवा भक्ती प्रेमाविन नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान अभिमान जय हो. अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे 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 अभिमान नित्य नवा तया अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे अभिमान नित्य नवा तया माझे. भक्ती प्रेमाशिवाय जर ज्ञान असेल तर अभिमान आहे. थोडासा ज्ञानातला आणि प्रेमातला फरक सांगतो. ज्ञानी महात्मा मोक्ष मिळवतो एकट्याला, पण भक्त मात्र स्वतःही उद्धरून जातो आणि जगाचाही उद्धार करतो. हरिभजने हे ढवळिले जग. आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी तुका. आणखी पटवून देईल मी आपल्याला, एका उदाहरणानं पटवून देईल. ज्ञानी आणि प्रेमी भक्त. नामदेवराय ज्ञानी आहेत, ज्ञानोबाराय ज्ञानी आहेत आणि नामदेवराय प्रेमी आहेत. प्रेममूर्ती नामदेवराय आणि ज्ञानमूर्ती ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करत करत जात आहेत. जंगलातून प्रवास आहे. नामदेवरायला तहान लागली. हा तहान भुकेला हलकं लाडकं लेकरू होतं ते देवाचं. माऊली मला भूक तहान लागली. माऊली म्हणले नामा आपण जंगलातून चाललोय, आता मिळेल तिथं पाणी पाहू. माझं अवघड झालं, मी चालू शकत नाही. तेवढ्यात एक विहीर दिसली 70 फूट खोल. एक घागर पाणी बुडाला. गेले दोघं डोकावून पाहिलं, बुडाला एक घागरी पाणी पाहिलं. ज्ञानोबाराय हसले, म्हणले नामा बुडाला पाणी आहे, माझं भागलं. मी योगी आहे, मला योग विद्या माहित आहे. मी योग विद्येनं सूक्ष्म जीवाचं रूप घेणार, मच्छर वगैरे होणार, खाली जाणार आणि पाणी पिऊन वर येणार. माझा योग मला इथं साथ देणार आहे, पाणी देणार आहे. तुमचं भक्तिप्रेम इथं काय करणार आहे सांगा? तुमचा पांडुरंग कुठून पाणी देणार? नामदेवराय चिडले, म्हणले माऊली तुमचं तुम्ही बघून घ्या, माझा पांडुरंग मला कुठूनही पाणी आणून देईल, तुम्ही काळजी करायची गरज नाही. ज्ञानोबारायने सूक्ष्म रूप घेतलं, खाली गेले, पाणी पिले. पण नामदेवरायने विचार केला, नामा आपल्या सोबत आणलेला आहे, सोबत्याला सोडून एकट्यानं खाणं हा अप्पलपोटेपणा होईल. अप्पलपोटेपणा माहित आहे ना?
घरी आलेल्या महाराजांना काळा चहा पाजून वाटं लावायचं आणि घरातले दिवाळीचे गुलाबजामुन नवरा बायकोनी किचनमध्ये बसून दोघांनीच खायचे. याला म्हणायचं अप्पल पोटे. काही काय माणसं वारीला येतात महाराज, मुरमुऱ्याचा चिवडा हो, मुरमुऱ्याचा चिवडा. आषाढीला पायी चालतात, मुरमुऱ्याचा चिवडा सोबत असतो. राहुटीमध्ये 20 माणसं असतात. चिवडा जर बाहेर काढला तर हे माणसं खायला बसतील आणि चिवडा संपून जाईल, म्हणून त्या 20-19 माणसांच्या भीतीनं 15 दिवस चिवडा सोडत नाही. आणि सोडायची वेळच आली तर पहाटे सगळ्यांना आंघोळीला काढून देतं. तुम्ही आंघोळीला जा, मी आलोच म्हणते. आणि सगळे आंघोळीला गेले की हळूच काढते, मूठ तोंडात टाकून देते. शेवटी तो चिवडा तसाच माघारी घेऊन येतो, पण राहुटीतल्या कोणाच्याच मुखात जाऊ देत नाही. अप्पल पोट्या. माऊली म्हटले मी काय तसा नाही. नामा सोबत आणलाय, त्याला पाणी नेलं पाहिजे. सिद्धी पात्र तयार केलं, पाणी घेऊन गेले. आणि नामदेव रायाला म्हणताना थोडंसं उपहासन घ्या, जरा उपहास असतो ना, घ्या घ्या. आता काय असतं, प्रकाश ठेवलं, मग पंक्ती करायच्या ठरवल्या. मग कार्यकर्ते बसवले. तू पहिला दिवस कर, तो दुसरा दिवस, तो तिसरा. 5 दिवसाच्या 6 दिवसाच्या झाल्या, 1 दिवसाची कमी पडली. मग एका कंजूस माणसाला तुम्ही एक करा. आता त्याची इच्छा नाही करायची, पण महाराजाला नाही म्हणता येत नाही. बरं करतो. मग त्याला नेमकं 7व्या दिवशी ठेवतात सगळे. पहिल्या दिवशी बासुंदी, दुसऱ्या दिवशी गुलाबजामुन, तिसऱ्या दिवशी जिलेबी, बालुशाही, चक्का, श्रीखंड, मोतीचूर. आता आली का पंचायत. 6 दिवस गोडाचं झालंय म्हणतात, तुझं पण तसंच व्हायला पाहिजे. ते म्हणते मग काय करू, कर जामून, गुलाबजामुन. आता त्याच्या मनात काहीच नसतं, पण आता सगळ्याच्या दडपणाखाली करतो. त्याचा सगळा राग कोणावर, प्रकाश महाराज. ह्या महाराजानंच पंगत दिली मला. आणि त्याला राग असतो, ह्याच्यामुळं तर हे करावं लागलंय. महाराजाला ते मुद्दाम बोलवते, जेवायला आलं पाहिजे तुम्ही, तुमच्यामुळंच करावं लागलंय मला. महाराजाला जेवायला बसवतो महाराज, आणि वाढताना सगळा राग काढतो महाराजावर. भलं मोठं बकेट घेऊन येतो, भली मोठी वाटी ठेवतो, 25 गुलाबजामुन, आणि वाढताना म्हणतो घ्या घ्या घ्या. ह्याच्यात प्रेम नाही, ह्याच्यात उपहास आहे. तसं नामदेवरायांना ज्ञानोबा म्हणले घ्या. नामदेवराय हसले, विनोद केला. म्हणले मी म्हटलं होतं ना, माझा पांडुरंग कुठूनही पाणी आणून दिल, तुमच्या हाताने दिलं का नाही. विनोद केला पण पाणी पिले नाही. ते भक्त आहेत महाराज. सिद्धी लावी पिसे नेले राजहंसे पाणी काय. हे सिद्धीचं पाणी हे माऊली आम्ही घेत नसतो, आमचा पांडुरंग आमच्यासाठी पाणीच आणून देईल. डोळे लावले महाराज नामदेवरायाने, गळ्यातला विना तारा जुळवल्या, विना वाजवायला सुरुवात केली, आणि प्रभूचा धावा सुरू केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठला पांडुरंगा, माझ्या विठ्ठला पांडुरंगा. आश्चर्य झालं महाराज. 70 फूट खोल विहिरीत घागरभर पाणी होतं. नामदेवरायाच्या 10 मिनिटाच्या भजनानं सर्र करत पाणी वर आलं. विहीर काटोकाट भरली, पाणी वाहायला लागलं. ज्ञानोबारायन तोंडात बोट घातलं, धावत आले. नामा नामा डोळे उघडा, पहा काय घडलंय. नामदेवरायांनी पाहिलं, तुडुंब विहीर भरली, पाणी वाहत आहे. नामदेवराय म्हणले माऊली पाणी प्यायचं असेल तर प्या, आंघोळ करून घ्या, कपडे धुवून घ्या, आणि गावातल्या लोकांना सांगा जेवढं पाहिजे तेवढं पाणी घेऊन जा. योग्यानं पाणी पिलं एकट्यानं, पण भक्तानं पाणी एकट्यासह गावाची पाण्याची सोय केली. अजूनही त्या विहिरीचं पाणी आटलं नाही. मोक्ष नावाच्या पाण्याचं तसंच आहे. मोक्ष नावाचं पाणी योगी जीवन एकट्यापुरतं मिळवतो, पण भक्त जीवन स्वतःही घेतो आणि जगालाही देतो. म्हणून ज्ञानापेक्षा प्रेमी भक्त कधीही मोठा आहे. नामदेवराय म्हणतात आम्ही त्याची मूर्ती आहोत. म्हणून प्रेम सर्वांगाचे वाचे विठ्ठल रखुमाई. देव म्हणले बर बर, तुम्ही प्रेमानं आमच्या नावाचं भजन करणार, पण भजन कुठं करणार. नामदेवराव म्हणले भजन करण्याचं माध्यमच आम्ही निवडलं. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे
कीर्तनाचे रंगे नाचू 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 कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे 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 प्रेम सर्वांगाचे ठाये 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 आम्ही हे सर्व करण्यासाठी माध्यम निवडलंय कीर्तनाचं. नाचू कीर्तनाचे रंगी. आणि खरंच महाराज वारकरी संप्रदायातलं कीर्तन, त्याला शब्दात काय बोलावं, संतांचीच वचन आहेत. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. भगवंताला जिथं बोलावं वाटलं महाराज, सततम कीर्तयंतो माम. तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐसे केले. हे सगळं कीर्तनानं होतं. यमदमावकळा आणली तीर्थे ठायावरून उठवली, यमलोकीची खुंटिली रहाटी. यम म्हणे कवणा ते यमावे, दमू म्हणे कवणा ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाची. ओखदासी नाही, औषधाला दोष नाही. सदा नाम घोष करू हरी हरी, तेने सदा चित्ता आम्हा कथा आवश्यक. करू याची कथा, नामाचा गजर आम्हा संसार काय करी. विठाला वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून टाळकऱ्यांना नाचवत होता, कीर्तनकारांना नाचवत होता. शेमारू मराठी बाणा प्रसारणाच्या माध्यमातून कीर्तनाच्या द्वारा जगाला नाचवल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन जगाला नाचवेल. आणि इथलं हे नाचणं म्हणजे प्रेमाचं. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडी. आम्ही काय करू, अगोदर प्रेमाचा वापसा तयार करू आणि मग त्याच्यात ज्ञानाचं बीजारोपण करू. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत बरं. प्रेम सर्वांगाचे ठाई, ज्ञानदीप लावू जगी. अगोदर प्रेमाचा वापसा तयार झाला पाहिजे आणि प्रेममय अंतकरणामध्ये ज्ञानाचा बीजारोपण झालं पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा दीप अंतकरणात फुलल्याशिवाय राहत नाही. आम्ही ज्ञानाचा दीप जगात लावू. आम्ही कीर्तनानं एकट्याचं जीवन नाही उद्धरणार, आमच्यासह जगाचं. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे टाळ टाळ, यारे यारे लहान थोर, याती भलते नारे नर, याती भलत्या नारे नर, याती भलते नारे नर, याती भलते नारे नर.
विचार करावा विचार करा विचार करा न लगेच कोणासी न लगे चिंता न लगे छोदा कोणासी हो न लगे छोदा कोणासी हो बसलेली मंडळी दोन्ही हात वर करा, टाळी वाजवा सर्वांनी. जय हो. कॅमेरा आमच्या श्रोते मंडळीवर फिरवा. जय हो. टाळी टाळी टाळी. भरती नारी नर न लगे चिंता कवनासी बस हेच आहे कीर्तन. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू. कीर्तनाच्या रंगात नाचवणारं प्रेम आहे आणि ज्ञानाचा दीप अंकुर ज्ञानाचा हृदयात निर्माण करून ज्ञानदीप उजळणारं ज्ञान आहे. दोन्ही महत्वाचं आहे. नुसतं ज्ञान असेल आणि प्रेम नसेल तर ते ज्ञान पांगळ आहे, आणि नुसतं प्रेम असेल आणि ज्ञान नसेल तर ते प्रेम आंधळ आहे. वाक्य पुन्हा ऐका. ज्ञानाशिवाय केलेली भक्ती आंधळी आहे आणि भक्तीशिवाय मिळालेलं ज्ञान पांगळ आहे. एकट्या आंधळ्यानं ठरवलं पंढरपूरला जायचं, जाईल का? आंधळा होनाळीतून पंढरपूरला जाईल का? जाईल, पण कुंठाला जाईल. एसटी खाली जाईल, पुला खाली जाईल, नाही तर एखाद्या म्हशीच्या शिंगावर जाईल. पंढरीला नाही जाणार. कमरेपासून खाली पाय नाही, त्यानं ठरवलं 8 दिवसात पंढरपूर जायचं, जाईल? नाही जाणार. आंधळ्या पांगळ्यांनी ठरवलं युती करायची, आघाडी करायची असली तर तसं करा, आपलं काही म्हणणं नाही. युती करा नाही तर आघाडी करा. आंधळ्या पांगळ्यांनी ठरवलं एकत्र यायचं. पांगळा आंधळ्याला म्हटला, अरे एकत्र यायचं, येऊन काय करणार? आंधळे महाराज फार चतुर, उद्या येणार आहेत. आंधळी लोक फार चतुर. तुम्ही पहा महाराज, अंध व्यक्तीला, कुठल्याही आंधळ्या माणसाला तुम्ही पहा, त्याला जर रस्ता क्रॉस करायचा असेल तर त्याचा हात तुमच्या हातात कधीच देणार नाही. ते तुमचा हात त्याच्या हातात घेतं. त्याला माहित आहे हे डोळेवाले माणसं कधीही निघून जातील, आपल्याला जिथं जायचे तिथं गेल्याशिवाय ह्याचा हात सोडायचा नाही. आंधळे माणसं फार हुशार.
ते आंधळ म्हणलं, हे बघ पांगळ्या, तुझ्याकडे आहेत डोळे, माझ्याकडे आहेत पाय. माझ्या पायानं तू चाल, तुझ्या डोळ्यानं मी पाहतो. त्या पांगळ्याला काय कळलं, अरे म्हणतो काय असं? अरे वेड्या, तू माझ्या खांद्यावर बस, तू वरून बसून रस्ता सांगत जा, मी खालून पायानं रस्ता कापत जातो. तू मार्ग दर्शन करत जा, मी मार्ग क्रमण करतो. दोघं जर मिळून गेलो तर 10 दिवसात पंढरपूर जाऊ. आणि केलं ना महाराज तसं. पांगळं बसलं आंधळ्याच्या खांद्यावर, त्याचे डोळे, याचे पाय. पांगळ्यानं वरून सांगायचं, आंधळे दादा उजवीकडे वळा, आंधळे दादा डावीकडे वळा, आंधळे दादा आता सरळ चला. 12 दिवसात पंढरपूर. ज्ञान पांगळ आहे, भक्ती आंधळी आहे. आणि आंधळ्या पांगळ्याची जर जोड झाली तर मग ज्ञानदीप जगात लागतो आणि कीर्तनाच्या रंगात माणसं नाचायला लागतात. विठाल. आणि ह्या दोन गोष्टी एकत्र घेऊन आम्ही कुठं, परेहुनी परते घर, तेथे राहून निरंतर आमचा प्रवास तिथपर्यंत होईल. या भक्तिप्रेमाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर परा पश्यंती मध्यमा वैखरी. परमात्म स्वरूप परेच्या पलीकडे आहे. 4 वाणी सांगितल्यात ना. वैखरी वाणी मुखात आहे, आपण जे बोलतो ती वैखरी आहे. कंठात मध्यमा वाणी, हे मंडळी गातात, कंठातून स्वर उत्पन्न होतात, हे मध्यमा वाणी. हृदयामध्ये पश्यंती वाणी आहे आणि अगदी अंतकरणातून उमटणारे, त्याला परावाणी आहे. ज्या वेळेला ही मंडळी उंच गातात, उंच गातात, तर बसलेली म्हातारी माणसं म्हणतात, असं आरडाव लागतंय बिंबीच्या देठापासून. बिंबीच्या देठापासून ओरडणे, हे परावाणी. आणि परमात्म स्वरूप त्याच्या पलीकडे आहे. गान कोकिळा भारतरत्न लता दिदींनी, मला वाटतं खळे काकाजींचं संगीत असावं ते, किंवा यांचं तरी असेल, मग त्यांचे बंधुराज हृदयनाथजींचं, आणि शब्दबद्ध केलेल्या संतांच्या रचना, त्याला स्वर लावला लता दिदीने. परेच्या पलीकडं, जिथं ज्याचं वर्णन परावाणी सुद्धा करू शकत नाही, त्याच्या वर्णनाला वैखरी काय करणार आहे? इतकं गोड म्हटलं महाराज, इतकं गोड म्हटलं, इतकं गोड म्हटलं. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगेव. कानडाओ विठ्ठलू करनाटको, येणे मज लावी येलावे धू. खोळ बुंथी घेऊनी, त्याच्यातच आहे नाही. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगेव. जिथं परेच्या पलकडचे शब्द आहेत, ज्याला शब्दात जो परमात्मा बसवता येत नाही, ते परमात्मा स्वरूप, अधिष्ठान स्वरूप, तिथं आम्ही जाऊन राहणार आहे. परेहुनी परते घर, तेथे राहू. सगळ्या संतांच्या ह्याच भाषा आहेत महाराज. ज्ञानदेवा घर, चिदानंदी तेच घर आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर, तेच घर आहे. परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर. हे कीर्तन आहे, बोलण्याची ताकद आहे. बोलण्याच्या जोरावर, कीर्तनात नाचण्याच्या जोरावर ज्ञानदीप लावून तिथपर्यंतची उंची आम्ही गाठली आहे. त्याचं कारण ही सर्व सत्ता आम्हाला आमच्या हातामध्ये या कीर्तनाच्या रंगात रंगल्यामुळे आमच्या गुरुदेवा सर्व सत्ताली हाता, 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 सर्व सत्ताली हाता. नामयाचा खेचर दाता, नामयाचा खेचर दाता, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगा
प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई विठ्ठल रखुमाई वात विठ्ठल रखुमाई जय हो. रखुमाई वात विठ्ठल रखुमाई 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 वात विठ्ठल रखुमाई वात विठ्ठल रखुमाई 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 वात विठ्ठल रखुमाई 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 वाच विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई 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 वाचे विठ्ठल रखुमाई रखुमाई वाच विठ्ठल रखुमाई वाच विठ्ठल रखुमाई वाच विठ्ठल रखुमाई वाच विठ्ठल जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा वही परम पद पावे जा जय हो. वही परम पद पावे जा हे वाचे विठ्ठल वाच विठ्ठल रखुमाई वाच विठ्ठल रखुमाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई ताचे ठाई सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता. सर्व सत्ता फार शब्द मोठा आहे महाराज. ह्याच्यात लौकिक सर्व सत्ता गुंडाळायच्या ते नाही का. तुका म्हणे इह लौकिका व्यवहारे नका डोळे धुरे भरून ये. कुठं घेऊन बसला ही 5 वर्षाची पपईची झाडं. ही सर्व सत्ता 33 कोटी देवांवर चालते. त्याला देशाची मर्यादा नाही, त्याला कालाची मर्यादा नाही, त्याला वस्तूची मर्यादा नाही. करू सर्व सत्ता सर्वावर.
सर्व देशांवर सत्ता, सर्व कालांमध्ये सत्ता आणि सर्व वस्तूवर सत्ता गाजवण्याची धमक आमच्या अंगी या कीर्तनानं दिली असं नामदेवरायाचं प्रतिपादन आहे. देवा, आणि ही सत्ता आम्ही संपादन करण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी ज्या बोलण्यानं येणार आहे ते बोलणं आम्ही आमच्या मुखातून सदैव करत राहू. बोलू ऐसे बोले. या कोरोनाच्या भयान कालामध्ये सुद्धा आपण कोरोनाच्या माथ्यावर पाय देऊन उभे आहोत. औदुंबरजी पांचाळ त्यांच्या सहभागातून, सहकार्यातून सर्व तरुण बांधव, माझे मुंबईला राहणारे मित्र, मी नेहमी सांगतो माझ्या मुंबईच्या मित्रांबद्दल, कालच्या कोरोनामध्ये थोडंसं काही खेदजनक घटना घडल्या महाराज. मुंबईच्या लोकांनी इकडे येऊ नये याच्यासाठी बरेच अट्टाहास प्रयत्न केले गेले. वाईट वाटलं महाराज. अरे त्या मुंबईकरांवरच आज महाराष्ट्र चालतो. महाराष्ट्रातले 60% सप्ते मुंबईकर करतात महाराज. त्यामुळं त्या गावचा उत्सव, गावचं मंदिर आपल्याला मुंबईकरच आठवतात ना महाराज. तेव्हा त्यांना परकेपणाची जाणीव करून देऊ नका. त्यांना आपलेपणानं जीव लावा. हे संकट 2 दिवसाचं आहे महाराज, पण आपण एकमेकांसाठी आयुष्यभर आहो हे ध्यानात ठेवा. आणि जाणार आहे, हे संकट राहण्यासाठी आलेलं नाही, हे जाणार आहे. याच्या माथ्यावर पाय देऊन आपण उभे राहिलोय. प्रकाश महाराज एक गोड वाक्य बोलून जाईल, ना थक कर बैठ अभी उड़ान बाकी है, ना थक कर बैठ अभी उड़ान बाकी है, जमी खत्म हुई तो क्या हुआ अभी आसमान बाकी है. कोरोनाचं संकट काय घेऊन बसलो महाराज आपण. याच्यापेक्षा भयंकर संकटाला तोंड देण्याची ताकद आपल्या अंगी आहे, कारण आपला पाठीराखा तेवढा मजबूत आहे. छत्रपती शिवराय मावळ्यांना एक वाक्य सांगायचे, कसलंही संकट आलं तर डगमगून जाऊ नका. प्रत्येक संकट आलंय म्हणजे त्याच्यावर मात करण्याची शक्ती आपल्याला ईश्वर देणारच आहे, आणि त्याच्यावर मात करून आपण पुढे जाणारच आहे. त्याही पेक्षा महाराज म्हणायचे, संकटाला अशाच पद्धतीनं तोंड द्या की संकट पाठवणाऱ्या देवाला प्रश्न पडला पाहिजे, याला संकट देऊ तरी कोणतं. हिंदी मधले एक वाक्य, महाराजांचंच वाक्य आहे, कर खुदी को बुलंद इतना, कर खुदी को बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा बंदे को खुद पूछे बता तेरी रजा क्या है. देवाला प्रश्न पडला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू, देव जर आपला सखाय ना, जग विरोधात जाऊ द्या. औदुंबर भाऊ तोला मोलाचं वाक्य सांगेल, मला सांगा आकाशात चांदण्या किती? 200, 500, 1000, 5000, असंख्य, अनंत. जेवढ्या चांदण्या आहेत जगात तेवढे तुमचे वैरी असू द्या, आणि देव तुमच्या पाठीराखा असू द्या, केसाला धक्का लागणार नाही बुवा. देव राखे तया मारेल, न मोडे काटा हिंडतावर. तोला मोलाचं वाक्य आहे का प्रकाश महाराज. गगन में जितने तारे हैं उतने भी क्यों न शत्रु हो, गगन में जितने तारे हैं उतने भी क्यों न शत्रु हो, कृपा रहे रघुवर की तो बाल भी बाका ना हो. म्हणून या कीर्तन उत्सवाच्या माध्यमातून आपण रघुवरजींची, महालक्ष्मीची कृपा संपादन करतोय. माझी खात्री आहे होनाळी गावातल्या कुत्र्याला सुद्धा कोरोना होणार नाही. माणसं तर लांबची गोष्ट आहे. काय मजाल आहे महाराज त्याची आपल्यापर्यंत यायची. तेव्हा याच उत्साहानं उरलेले दिवस आपण पार पाडूयात. ही सर्व गुणवान मंडळी तुमचा उत्साह वाढवायला आहेच आहे. आणि शेमारू मराठी बाणा या महाराष्ट्राची मराठमोहिळी ही वाहिनी, या वाहिनीच्या द्वारा या कीर्तनाचं चित्रीकरण होऊन महाराष्ट्रात, जगभरात याचं प्रसारण होणार आहे. त्या मराठी बाणा या वाहिनीला सुद्धा मनापासून धन्यवाद देऊ. गावकरी मंडळीला मनापासून धन्यवाद देऊ. माझे सर्व जीवलग गुरुबंधू, युवा कीर्तनकार जगदीश महाराज, आमचे जीवलग मित्र प्रकाश महाराज, औदुंबरजी पांचाळ, उपस्थित व्यासपीठावरील सर्व गुणवान सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अशीच उत्तरोत्तर परमात्म्यानं आपल्याकडून सेवा करून घ्यावी एवढी अपेक्षा व्यक्त करून चिंतन सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
नाटकाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.